छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमानजनक भाषेत उल्लेख करण्यासह इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करत प्रशांत कोरटकरला पाठीशी घालणारा त्याचा आका कोण हे जनतेसमोर स्पष्ट करत कोरटकरला तातडीनं अटक करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। कोरटकरला अटक करण्यात आली नाही तर कोल्हापूर बंद ठेवू असा इशाराही यावेळी देण्यात आला। त्याचा निषेधच केला पाहिजे आणि जे ह्या वर्णावर जात आहेत त्यांना योग्य शासन झालंच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही आणि लवकरात लवकर झालं पाहिजे। अजूनही अटक त्यांना होत नाही आहे, त्या ठिकाणी नागपूर पोलीस देखील त्यांना सपोर्ट करतात का अशा अनेक जण आता शंका उपस्थित करू लागलेली आहे। अटक तर केलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही, मी आत्ता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर घाला घालणाऱ्या प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीचा योग्य समाचार घेतला पाहिजे असं सांगितलं। 6 मार्चपर्यंत कोरटकरला अटक करा, अन्यथा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून याबाबत जाब विचारू असा इशारा देवणे यांनी दिलाय। ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता, ज्याच्या विरुद्ध कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो, याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं आहे याला सरकार समर्थन करते असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे। एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, एकदा कोल्हापूरनं डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो। त्यामुळं 6 तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर 6 तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू। या निदर्शनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, हर्षल सुर्वे, रियाज सुभेदार, दुर्वास कदम, संजय पटकारे, तौफिक मुल्लानी, भारती पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।